खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन बटाटा रस्सा भाजी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट सोयाबीन आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी सोयाबीन घेतलंय 1 वाटी। तर हे सोयाबीन आता आपण शिजवून घेणार आहोत। हे सोयाबीन आहे ना थोडे छोट्या वड्या आहेत, तुम्ही यापेक्षा मोठ्याही वड्या घेतल्या ना तरीहीच मस्तच भाजी लागते। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालू आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, मग सोयाबीन आहे ना एकदम टेस्टी लागतं। आता हे आपण शिजवून घेऊ। तर आता त्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्यात मधून चिरून आणि 1 बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो। आता हा बटाटा पण चिरून घेऊ। बटाट्याच्या अशा फोडी करायच्या मध्यम आकाराच्या। खूप झटकीपट ही भाजी होते आणि खूप टेस्टी लागते, नक्कीच करून बघा ही भाजी। तर आता मस्तपैकी चिरून झालं, सोयाबीन छान शिजलाय आपला, बघा मस्त दिसतंय ना। मिठामुळे ना एक मस्त टेस्ट येते सोयाबीनला। आता हे पाणी आपण काढून घेऊ आणि सोयाबीन स्वच्छ धुवून घेऊ। आता कुकरही छान गरम झालाय, त्यामध्ये थोडंसं तेल घालू आणि तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू। तर हा कांदा मस्त असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालू अर्धा चमचा आणि परत छान असं परतून घेऊ। 1-2 मिनिटं परतून झालं की हा बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि ह्या मिरच्या ज्या मी मधून अशा 2 तुकडे केले ना, तर तेलात न घालता अशा वरून घातल्या ना मस्त लागते, एक वेगळी टेस्ट। आता धणे पावडर घालूया 1 चमचा आणि पाव चमचा हळद घालू। लाल तिखट आहे थोडंसं पाव चमचा घालू आणि कांदा लसूण मसाला अगदी थोडासा, त्यानेही मस्त टेस्ट येते। गरम मसाला पण घालू थोडासा, मस्त असं हे परतून घेऊ। आणि आता हा बटाटा घालू। खूप अशी फटाफटी भाजी होते। सोयाबीन घालून चवीपुरतं मीठ घालू आणि छानपैकी सगळं असं हलवून घेऊ, मस्त मिक्स करून घेऊ। बघा किती सुंदर दिसतंय सोयाबीन आणि बटाटा, छान लागते ही भाजी अगदी मस्त। असं छानपैकी परतून झालं की यामध्ये आता आपण पाणी घालूया। अगदी थोडासा रस्सा करायचा आहे, त्याच्यामध्ये असं 1 ग्लास पाणी घालून मस्तपैकी झाकण लावून घेऊ आणि आपल्या कुकरला किती शिट्ट्या लागतात बटाटे शिजवण्यासाठी तेवढ्या शिट्ट्या काढून घेऊ। आता छानपैकी कुकरही थंड झालाय, झाकण उघडून पाहू। बघा सुगंध तर अप्रतिम येतोय, मस्त दिसते भाजी, खूप छान। रस्सा पण बघा अगदी थोडासा छान अंगापुरताच झालाय, खूप टेस्टी लागते भाजी। जर तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असले ना तर अजून थोडा गॅस पेटून थोडासा आटून घ्यायचा रस्सा। मस्त दिसते की नाही भाजी, अगदी चिकन मटन बनवतो ना आपण तशीच लागते ही भाजी। आता ही छानपैकी आपण उतरून घेऊ भाजी। आता ही पहा भाजी किती छान दिसते आणि खूप छान लागते, अगदी चिकन मटन सारखीच। एकदम साधी सोपी आणि स्वादिष्ट लागणारी ही सोयाबीन बटाटा भाजी फुलके चपाती आणि भाताबरोबर खूप छान लागते। आणि आता ही मस्तपैकी झटकीपट आपली सोयाबीन आणि बटाटा रस्सा भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।